माणूस आपल्या आयुष्याची कमाई विश्वासानं बँकेत ठेवतो. मात्र आजकाल बँकांमध्ये ठेवलेला पैसा नेमका किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झालाय. कारण आता क्लाउड मिथोस या अत्यंत प्रगत AI मुळे जागतिक बँकिंग क्षेत्रावर सायबर हल्ल्याचं सावट आहे. भारताच्या अर्थमंत्र्यांनी बँकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. AI नं जसं माणसाचं काम सोपं केलंय तसंच तुमच्या सुरक्षेला मोठा धोकाही निर्माण केलाय. मग बँकिंग सुरक्षा असो किंवा लोकांची प्रायव्हसी असो, या सगळ्या गोष्टींच्या सुरक्षेची गॅरंटी राहिली नाहीये. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. जागतिक अर्थव्यवस्थेत तंत्रज्ञानाचं वारं वाहत असतानाच आता क्लाउड मिथोस या नावाच्या एका महाकाय AI मॉडेलनं भारत आणि जपानच्या आर्थिक वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. अँथ्रोपिक या कंपनीनं विकसित केलेलं हे फ्रंटियर AI मॉडेल इतकं शक्तिशाली आहे की त्याला डिजिटल मास्टर की म्हटलं जातं. गुरुवारी नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तातडीची बैठक घेऊन भारतीय बँकांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. आता या नव्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या खात्यांना नेमका धोका काय आहे हे डिटेलमध्ये समजून घेऊया. क्लाउड मिथोस हे सामान्य चॅटबॉट सारखं नसून ते सायबर सुरक्षेतील सर्वात कठीण पेच सोडवण्यासाठी बनवलं गेलंय. मात्र त्याची हीच ताकद आता चिंतेचा विषय ठरली आहे. क्लाउड मिथोसची निर्मिती अमेरिकेतील अँथ्रोपिक या कंपनीने केली आहे. आपण दैनंदिन वापरात पाहतो त्या AI पेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे. हे मॉडेल कोडिंग आणि सायबर सुरक्षेतील अशा जटिल कामांसाठी बनवलं गेलंय जे मानवी मेंदूला अशक्य वाटतात. याची शक्ती पाहूनच याच्या निर्मात्यांनी याला सामान्य लोकांसाठी उपलब्ध करण्यास नकार दिला होता. त्यांच्या मते हे AI म्हणजे सॉफ्टवेअरमधील लपलेल्या त्रुटी क्षणात शोधणारी एक डिजिटल मास्टर की आहे. क्लाउड मिथोसची चाचणी घेण्यात आली तेव्हा काही आश्चर्यकारक परंतु तेवढंच चिंताजनक उलगडे झाले. या चाचणीत या AI मॉडेलनं सॉफ्टवेअरमधील तब्बल 27 वर्षांपूर्वीची त्रुटी काही सेकंदात शोधून काढली. विशेष म्हणजे ही त्रुटी मूळ सॉफ्टवेअर विकासकालाही माहीत नव्हती. भारत आणि जपानमधील अनेक जुन्या बँकिंग प्रणाली अजूनही जुन्या सॉफ्टवेअरवर चालतात. या यंत्रणा आधुनिक AI हल्ल्यांपुढे टिकू शकणार नाहीत अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. खरं तर क्लाउड मिथोस बनवणाऱ्या अँथ्रोपिकनं हे मॉडेल अद्याप तरी सार्वजनिक केलं नसलं तरी प्रोजेक्ट ग्लासबिंग अंतर्गत काही मोजक्या संस्थांना ते देण्यात आलंय. या संस्था सुरक्षित मानल्या जात असल्याचा दावा आहे. मात्र अलीकडेच काही अनधिकृत गटांनी या मॉडेलचा ताबा मिळवल्याच्या बातम्यांनीही या प्रकरणाबाबत चिंतेत भर घातली. दिल्लीत 23 एप्रिल 2026 रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं की सध्या भारतीय बँकिंग व्यवस्था सुरक्षित असली तरी जुने सुरक्षा नियम आता पुरेसे नाहीयेत. यासाठी सीतारामन यांनी इंडियन बँक्स असोसिएशन आणि सरकारी एजन्सी CERT इन या दोन्हींचा समन्वय साधत रिअल टाइम माहिती शेअरिंग यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले. ही यंत्रणा कोणत्याही संभाव्य हल्ल्याला मानवी प्रतिसादापेक्षा वेगानं थोपवण्यास सज्ज असेल. तिकडे जपाननं सुद्धा बँकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष टास्क फोर्स स्थापन केलाय. सध्या तुमचे पैसे बँकेत पूर्णपणे सुरक्षित आहेत, घाबरून जाण्याचं कारण नाही. मात्र आगामी काळात बँकिंग ॲप्स अधिक कडक सुरक्षा स्तरांचा वापर करतील. ग्राहकांनी आपलं बँकिंग ॲप्स नेहमी अपडेट ठेवावं आणि बँकेकडून येणाऱ्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावं. सायबर सुरक्षेची ही लढाई आता AI विरुद्ध AI अशा स्वरूपाची होणार आहे, त्यामुळे सावध राहा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.